भाऊ सध्या कांद्याचा जो प्रश्न आहे त्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची वातावरण निर्माण झाली होती. नंतर आज निर्यात बंदी उठवली, त्याबद्दल काय सांगा? विरोधक शेतकऱ्यांना काहीतरी खोटं नाटं सांगतात, शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण करतात. 10 वर्षात मोदींचं सरकार होतं, कांद्याला चांगले भाव राहिलेले. यावेळेस सुद्धा निर्यात बंदी करण्याकरता काँग्रेस आणि आघाडी सरकार कारणीभूत आहे. त्या ठिकाणी कांद्याला चांगला दर मिळत असताना लगेच त्या ठिकाणी सभात्याग करणं, गळ्यात कांद्याच्या माळा संसदेत घालणं, संसदेच्या बाहेर पायऱ्यांवर येऊन उपोषण करणं, तिकडच्या बाजूला सर्वसामान्यांच्या डोळ्यामध्ये कांद्याने पाणी आणलं, सामान्यांचं जीवन अस्थिर झालं, अशा वेगवेगळ्या वल्गना करायला लावायच्या. आणि इकडच्या बाजूला आमच्या नाशिक जिल्ह्यातल्या, महाराष्ट्रातल्या काही शेतकरी बांधवांच्या गळ्यात हात घालून त्यांना चुकसवायचं की हे मोदी सरकार त्या ठिकाणी तुमचं कांद्याचा दर पाडतं, निर्यात बंदी करतं. आणि हे निर्यात बंदी करण्याकरता हेच कारण आहे. आमच्या भारतीताई पवारांनी आणि या सरकारने वेगवेगळ्या माध्यमातून गेल्या कोविड नंतर आणि त्या अगोदर सुद्धा कांद्याला कसा जास्त भाव मिळेल याचा प्रयत्न केलेला आहे. पोळ कांदा जो या अगोदर नाफेड खरेदी करत नव्हता, तो सुद्धा नाफेडने खरेदी केला. आणि नाफेडचा खरेदीचा उद्देश असा की बाजारमध्ये कॉम्पिटिशन झाली पाहिजे, स्पर्धा झाली पाहिजे व्यापाऱ्यांमध्ये. आणि जेव्हा नाफेड खरेदी करतं तर 200-300 रुपयाचा कांद्याचा क्विंटल मागे फरक पडतो. साधारण कमीत कमी 1200 ते 2000, आता तर सध्या 2500-2600 रुपये चांगला कांदा चालू आहे. 1000च्या वरती जेव्हा कांदा जातो तेव्हा शेतकरी समाधानी राहतो. परंतु हे सर्व बोटं लावतं विनाकारण. आणि शेतकऱ्यांकरता राबवणाऱ्या खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या फेवरमधलं हे सरकार आहे. इथं कृषीच्या वेगवेगळ्या योजना, कृषी सन्मान योजना 70 वर्षात कधी राबवली नाही. ही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येकाच्या खात्यामध्ये 6000 रुपये त्या ठिकाणी चाललेले आहे वर्षाला. आणि तेच राज्य सरकार, हे डबल इंजनचं सरकार आहे. राज्य सरकार सुद्धा 6000 रुपये एक क्लिकवर जातं. मोदींनी फार दूरदृष्टी आणि जगाला नेतृत्व लाभलेलं असं, म्हणजे जगातले इतर देशाचे पंतप्रधान त्यांचं नेतृत्व मान्य करतात. G20 आपल्या इथं झाला. आपली संस्कृती जग त्या ठिकाणी आत्मसात करून राहिलं. अनेक देशाचे पंतप्रधान, काही महिला पंतप्रधान यांनी भारतीय संस्कृतीतलं वस्त्र परिधान केलं, साड्यांमध्ये त्या ठिकाणी आल्या. या अगोदर असं कधी घडत होतं का? अनेक पंतप्रधान त्या ठिकाणी मोदींच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घ्यायला लागले. अमेरिकेसारखे तिथलचे सांसद लोक मोदीची एक बाईट घेण्याकरता किंवा एक सही घेण्याकरता त्यांच्या मागं पुढं फिरताय. आणि या अगोदरचं पंतप्रधान आपले होते मनमोहन सिंग, काय अवस्था होती, मागं फिरायचे. आणि त्यांच्या पुढं सोनिया गांधी, कोणी परदेशातला कोणी पंतप्रधान आला तर अटेंड करायला कोण राहायची? सोनिया गांधी राहायची. वेल एज्युकेटेड असताना कुठलेही चांगले निर्णय झाले नाही. कवडीचा भ्रष्टाचार झाला नाही. जलसिंचन योजना झाली, खतांच्या सबसिडी वाढल्या, युरिया वगैरे याचं कुठेही दरवाढ झाली नाही. 14 पासून तर आत्तापर्यंत दरवाढ ही सारखी ठेवली. एका बाजूला जगामध्ये रेट वाढतोय, पण खऱ्या अर्थानं हे शेतकऱ्यांकरता झटणारं सरकार आहे. 1 रुपयामध्ये इन्शुरन्स दिला शेतकऱ्यांकरता, पीक विमा दिला, अशा वेगवेगळ्या योजना आहे. 12 रुपयामध्ये इन्शुरन्स दिला. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारं हे सरकार आहे. मार्केट कमिटीमध्ये हमाली तोलाई हे 4% फरक आमच्या या शेतकरी बांधवांना पडला आहे. कोटी रुपयाचा फायदा या निमित्तानं सर्व शेतकरी बांधवांचा झाला. म्हणून माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती, यावेळेस आपल्याला फार मोठं काम करायचं आहे. मोदींच्या नजरेतला भारत विकसित भारत करायचा. आणि शेतकऱ्यांकरता ट्रायपोर्ट बनवलेले. ट्रायपोर्ट म्हणजे समुद्र किनाऱ्याने तिथं पोर्ट राहतात समुद्र किनाऱ्यावर, आणि तिथून मोठ्या प्रमाणात परदेशामध्ये निर्यात केली जाते. त्याकरता हजारो कोटी करून आता आपल्या निफाडला सुद्धा 107 एकरमध्ये शेतकऱ्यांकरता, केवळ माझा शेतकरी बांधव तो द्राक्ष निर्यातदार असो, द्राक्ष उत्पादक असो, कांदा उत्पादक असो, डाळिंब उत्पादक असो, किंवा इतर भाजीपाला उत्पादक असो, त्यांच्याकरता निफाड येथे ट्रायपोर्ट चालू केला. ट्रायपोर्ट म्हणजे रेल्वेने समुद्रापर्यंत थेट अगदी कमी दरामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्याचा माल जाईल आणि तिथून व्यापाऱ्याला परवडेल, शेतकऱ्याचा किलो मागं 5-10 रुपये फायदा होईल, असा त्या ठिकाणी प्रकार आणि समृद्ध शेतकरी होईल, याकरता सर्व चालू आहे. गडकरींकरता आता पुढच्या याच्यात यांनीच ठरवलं की नदी जोड प्रकल्प हा आमचे
धडाडीचे मंत्री जे आहे नितीन गडकरी यांच्याकडे द्यायचं आहे. त्यांनी रस्त्याचे 70% कामं आतापर्यंत केलेले 30%चाच लोड राहिला आणि त्यांच्याकडे पुनश्च अजून एक पदभार दिला की या ठिकाणी जिथं दुष्काळ आहे, जिथं पाण्याची गरज आहे तिथं पाणी मिळत आणि माझा शेतकरी बांधव हा सुजलाम सुफलाम होईल. आमच्या या सरकारचं फार चांगलं धोरण आहे. माझं या निमित्ताने आपल्या मतदारसंघातील दिंडोरी मतदारसंघातील सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपलं हे आघाडी सरकार हे गैरसमज करतं. यावेळेस पुनश्च आपण भारतीताई पवार आणि नरेंद्र मोदींना निवडून द्यायचं आहे. नरेंद्र मोदींना पुनश्च तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान करायचं आहे. 400 पार करायचं आहे आणि हॅट्रिक नरेंद्र मोदींची करायची, जेणेकरून आपल्या हिताचे शेतकऱ्यांच्या हिताचे चांगले निर्णय त्या ठिकाणी होईल. धन्यवाद.